मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वर्ष संपत असताना आणि नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं या 2-3 दिवसाच्या पिरियडमध्ये मी नेमकं काय करते. गेल्या 7-8 वर्षापासूनची माझी एक प्रॅक्टिस आहे, त्याच्याविषयी मी बोलणार आहे आणि हे आपण सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर मला थोडक्यात एक सांगा की तुमचं हे 2023 हे वर्ष कसं होतं, तुम्हाला काय वाटलं. तर जेव्हा वर्ष संपतं तेव्हा आपण सगळ्यांनी 30-31 या तारखांच्या मध्ये कधीही आपल्याला 1 तासाचा वेळ काढायला पाहिजे आणि हा 1 तास शांततेत एकांतात बसून पेन आणि वही हातामध्ये घेऊन आपण बसलं पाहिजे आणि रिकॉल केल्या पाहिजे काही गोष्टी की या वर्षभरामध्ये मी काय केलं, काय करू शकलो, काय नाही करू शकलो, हे कसं होतं वर्ष, एकंदर या वर्षामध्ये तुम्हाला कसं फिलिंग आलं याबद्दल आपण सगळ्यांनी लिहिलं पाहिजे, जे की मी करत असते. तर आता हे सगळं करत असताना काही एक प्रॉम्प्ट्स मी तुम्हाला देते की ह्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही दिली तर तुम्हाला कळतं की हे वर्ष तुमच्यासाठी नेमकं कसं होतं. तर सगळ्यात पहिला प्रॉम्प्ट असा आहे की 2023 हे वर्ष माझ्यासाठी असं असं होतं. तर तिथे कुठला तरी असा एक वाक्य किंवा एक ओळ तुम्ही टाकू शकता का, तर ती तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हे वर्ष माझ्यासाठी पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्ह होतं, काहीतरी खूप छान वॉर्मथ देणारं होतं, काहीतरी खूप जास्त प्रेम देणारं होतं किंवा उभारी देणारं होतं, टर्निंग पॉईंट देणारं होतं, नेमकं काय. यापैकी किंवा याच्यापेक्षा अजून वेगळे शब्द असू शकतात जे तुम्ही या वर्षभरासाठी या वर्षासाठी वापरू शकाल. दुसरं, 2023 या वर्षामध्ये मी असं काय केलं की ज्याचा मला अभिमान वाटतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं की येस, मी कोणीतरी आहे, मी व्हॅल्युएबल आहे. तुम्हाला तुमची व्हॅल्यू असल्यासारखं वाटलं अशी कोणती गोष्ट आहे ती आपण नमूद केली पाहिजे. तिसरा प्रॉम्प्ट असा आहे की 2023 या वर्षासाठी काय वर्क झालं, काय माझ्यासाठी काम करू शकलं, व्हॉट वर्क फॉर मी. मी यावर्षी नव्याने व्यायाम सुरू केला आणि त्यांनी माझ्या बॉडीवर खूप परिणाम जाणवला, किंवा मी नवीन डाएट प्लॅन फॉलो केला आणि त्यांनी रिफॉर्म आलं, किंवा मी एक पॉझिटिव्ह थॉट घेऊन निघाली होती आणि ते पूर्ण झालं. असं काहीतरी असू शकतं की जे तुम्ही ठरवलं होतं वर्षाच्या सुरुवातीला आणि ती गोष्ट तुम्ही वर्षभरातले काही दिवस, जास्तीत जास्त दिवस करू शकला, त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. अशी कोणती गोष्ट आहे ही आपण इथे नमूद करायची आहे. दुसरा प्रॉम्प्ट आहे की काय माझ्यासाठी वर्क करू शकलं नाही, की असं मी ठरवलं होतं की मी यावर्षी हे करणार आहे पण ते करू नाही शकले, हेही नोंदवायला पाहिजे. आता ते निगेटिव्ह नसतं, ते नोंदवल्याने काय होतं की तुम्ही त्याच्यापुढे हेही लिहू शकता की ह्याच्यातनं मी काय शिकू शकले, की मला हे कळलं की हे असं मी करायला पाहिजे, असं वागायला पाहिजे, की हे अशा धारणा ठेवायला. त्यानंतर 2023साठी माझ्यासाठी काय लाईफ लेसन होतं, 2023मध्ये कुठलं लाईफ लेसन आहे की नाही, जग सुंदर आहे, लोक चांगले असू शकतात, हे मी शिकले असं मी माझ्याबद्दल म्हणू शकते. किंवा मला असं वाटतं की काही गोष्टी मला जमणारच नाही ज्या की मी यावर्षी नव्याने केल्या. नवीनच गोष्ट, मी स्वतः घरी साबण बनवलं, मॉइश्चरायझर बनवलं, मी दगड कोरायला शिकली, मी ह्या नवीन गोष्टी मी स्वतः ॲड करू शकेन. तुमच्यापैकी असं काय आहे की जे तुम्ही नोंदवू शकाल, याची पण आपण इथे नोंद घ्यायला पाहिजे. आणि माझं तर रिकमेंडेशन असं आहे की हा व्हिडिओ संपल्याबरोबर तुम्ही कागद पेन घेऊन बसायला पाहिजे आणि हे नोंदवायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ती म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, ज्याला आपण म्हणतो. अनेकांना सवय असते की कसंही असू दे हे वर्ष, पण या वर्षामध्ये खूप गोष्टी चांगल्या झालेल्या असतील तर त्याबद्दल कृतज्ञ वाटणं, छान वाटणं. कृतज्ञ आपण असलंच पाहिजे वर्षाच्या शेवटी. कशासाठी? भले तुमच्यासाठी वर्ष निगेटिव्ह गेलं असेल, चांगलं नाही गेलं, पण तरीही का? कारण जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही कानांनी ऐकत आहात, तुम्ही डोळ्यांनी हे सगळं बघत आहात, याचा अर्थ तुमचे कान, तुमचं डोळे, तुमचं मन, मेंदू हे शाबूत आहे. तुम्ही जिवंत आहात, श्वास घेत आहात आणि चांगल्या देशामध्ये, इतका सुंदर आपला देश आहे, इथे आपण राहतो आहोत, याच्याबद्दल आपण नक्कीच कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी कृतज्ञ असलं पाहिजे. असं म्हणतात की आपल्या आतमध्ये जर कृतज्ञ भाव असेल, थँकफुलनेसचा भाव असेल, चांगला भाव असेल, तर त्या गोष्टी आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात, असं लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. याच्याशिवाय हे जरी नाही झालं तरी आपण जेव्हा असं करतो तेव्हा आपल्याला खरोखर छान वाटत असतं की हां, असं नाही आहे की सगळंच वाईट आहे. जर हे शरीर आपल्याजवळ आहे तर आपण काहीही करूया ना.
आपलं शरीर व्यवस्थित आहे ना, मग जग जिंकता येतं किंवा आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकता येऊ शकतं. हे आपण नक्की यावर्षी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वर्ष संपलं, त्याचं ग्रॅटिट्यूड जर्नलिंग झालं, लिहिलं आहे तुम्ही 2-4 ह्याच्यामध्ये. आता नवीन वर्ष सुरू होतं, म्हणजे 1 तारखेला काय करायला पाहिजे, तर 1 तारखेला जे मी करते की मी गेले 7 वर्ष झाले, दरवर्षी मी नवीन डायरी माझ्याकडे असते वर्षाची, आणि त्या डायरीमध्ये मी हे नोंदवते की मला या वर्षभरामध्ये काय करायचं आहे. म्हणजे एक लॉंग टर्मचं गोल असते की या वर्षभरात मी स्वतःला कसं बघते. म्हणजे वर्षाच्या शेवटी मला जर बघायचं असेल की माझ्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जिची वाढ झालेली असेल, चांगली, जी मॅच्युअर झालेली असेल असं मला वाटतं, तर ह्याची मी नोंद करते. ज्याला मी म्हणेन की इयरली गोल जे आहे ते करायला पाहिजे. शिवाय तुमचे काय प्लॅन्स असतील की मला या वर्षभरामध्ये या ठिकाणी फिरायला जायचं आहे, किंवा ते नसेल तर या वर्षभरामध्ये मला या गोष्टी वाचायच्या आहेत, ही पुस्तकं पाहायची आहे, या लोकांना भेटायचंच आहे जे राहून गेलं मागच्या वर्षी, मी यावर्षी या लोकांना भेटणार, त्यांची विचारपूस करणार, त्यांच्यासोबत प्रेमाने बोलणार, हेही तुमच्या ह्याच्यामध्ये असू शकतं. नवीन एखादं स्किल आहे जे तुम्हाला बऱ्याच वर्षापासून शिकायचं आहे, त्याचीही नोंद करण्याचा हा जो आहे दिवस चांगला आहे की मला हे या वर्षभरामध्ये शिकायचंच आहे. तर याची नोंद आपण नक्की केली पाहिजे. आणि जे मी म्हणते की वर्षभराचं गोल आहे त्याचं पण आपण ब्रेकडाऊन केलं पाहिजे की ओके, मला वर्षात सगळ्यात शेवटी हे एक मोठं गोल आहे, त्याचं ब्रेकडाऊन का मग महिन्याभरामध्ये मी त्यातलं काय पूर्ण केलेलं असेल, आठवड्याभरात मी काय पूर्ण केलेलं असेल, हे आपण नोंदवलं पाहिजे वर्षाच्या पहिल्या दिवशी. आणि प्रयत्न केले पाहिजे वर्षभरात निदान आठवड्यातनं 1-2 दिवस की या आठवड्यात मी काय केलं, काय करू शकले, काय नाही करू शकले, काय करायला पाहिजे, आत्ता माझ्याकडे किती पैसे आहेत, मला किती पैसे लागू शकतात या वर्षभरामध्ये, याचं एक प्लॅनिंग असणं, त्याची नोंद असणं. आणि मग मला इतके पैसे कमवावे लागतील तर ते मी कुठून कुठून कमवणार आहे, हेही आपल्याकडे नोंद असणं, हे लिहिणं मला असं वाटतं खूप जास्त गरजेचं आहे या काळामध्ये. आजचाही दिवस आहे, उद्याचा दिवस तर तुम्ही सोडूच नका, हे सगळं करा आणि पहिला दिवसही नक्की करा. मी तुमच्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते की नवीन येणारं जे वर्ष आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं असू दे. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात भरभरून प्रेम येऊ दे, खूप तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि समाधान येऊ दे, अशी माझी खरोखर मनापासून प्रार्थना आहे. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि यावर्षीही जसं की मी नेहमी म्हणते, मी प्रयत्न करणार आहे की रेग्युलर अशा प्रकारचे काही व्हिडिओज मी बनवत राहीन. शिवाय नवीन वर्षापासून मी एक नवीन चॅनलही सुरू केलेलं आहे ट्रॅव्हल व्लॉगिंगसाठी, कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरत असते त्यामुळे मला हे करता येत नाही. तर मी आता प्रॉपर ट्रॅव्हलचेच व्हिडिओ बनवणार आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला देईनच. त्या चॅनललासुद्धा फॉलो करा आणि फिरत राहू आणि अनेक गोष्टी करत राहू. थँक्यू सो मच.